भयकथा खिडकीतली ती. पुण्याजवळच्या एका जुन्या वसाहतीत नेहा नवीन फ्लॅटमध्ये राहायला आली होती. फ्लॅट स्वस्त होता. आणि एकच अट, रात्री खिडकी उघडी ठेवू नकोस. नेहा हसली. काय वेडे नियम आहेत. पहिली रात्र. थंड वारा येत होता. नेहाने खिडकी उघडली. बाहेर पूर्ण शांतता. पण अचानक तिला समोरच्या इमारतीच्या खिडकीत कोणीतरी उभं दिसलं. एक बाई. लांब केस, पांढरे कपडे आणि निश्चल डोळे. नेहाने हात हलवला. पण ती बाई हललीच नाही. कदाचित कोणी उभं असेल, नेहा स्वतःला समजावते. आणि झोपायला जाते. दुसरी रात्र. नेहाला पुन्हा तीच बाई दिसते. पण यावेळी ती थोडी जवळ वाटत होती. नेहाच्या अंगावर काटा आला. ती खिडकी बंद करायला जाते. आणि अचानक टक 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 आवाज खिडकीवरून आला. नेहाचं हृदय थरथरलं. ती हळूहळू परत वळते. आणि पाहते. ती बाई आता समोरच्या इमारतीत नाही. ती नेहाच्या खिडकीच्या अगदी बाहेर उभी होती. तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. डोळे पूर्ण काळे. आणि चेहऱ्यावर विचित्र हसू. उघड. मला आत येऊ दे, ती कुजबुजली. नेहा घाबरून मागे सरकली. नाही. दूर जा. पण ती बाई हळूहळू काचेला हात लावते. आणि काच आपोआप तडकू लागते. तू खिडकी उघडलीस. आता मी येणारच. नेहा किंचाळते. आणि दाराकडे पळते. पण दार बंद होतं. आवाज पुन्हा. तू मला पाहिलंस. आता तू माझ्यासोबत येणार. खिडकी फुटते. आणि ती बाई आत येते. सगळं शांत होतं. दुसऱ्या दिवशी लोकांनी पाहिलं. नेहाचा फ्लॅट रिकामा होता. पण रात्री उशिरा समोरच्या इमारतीच्या खिडकीत आता दोन आकृती उभ्या दिसतात. एक जुनी आणि एक नेहा. दोघीही निश्चल उभ्या. आणि नवीन कुणीतरी खिडकी उघडण्याची वाट पाहत.